वो भी थोड़ा दोपहर में अभी ब्रेक लेके, क्रिकेट भी खेलना जरूरी है भाई। सिर्फ काम करेगा तो पैसा आएगा जरूर, बट थोड़ा सेटिस्फाई तो चाहिए, संडे में थोड़ा एक ब्रेक तो चाहिए। सुशील लाड के चेहरे पे क्या स्माइल आई है, उनकी टीम जीत चुकी है। आणि चांगली मॅच आता पाहायला मिळेल, जी टीम जिंकेल ती। आणि चांगली मॅच पाहायला मिळेल, जी जिंकेल ती टीम फायनलला जाईल। एका साईडला महक इलेव्हन त्यांच्या विरुद्ध जय हिंद इलेव्हन। काल 2 टीम इकडे क्वालिफाय झाल्या होत्या। पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल एक चांगल्या अंदाजामध्ये टाकला गेलाय। सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये स्पिनर बॉलर खूप चांगली कामगिरी करतात। मग अनिकेत सानप, राहुल जोगाडिया, त्यानंतर खूप चांगल्या केरळाचा देखील एक आशिक अली, खूप चांगली स्पिन बॉलिंग त्याची पण पाहायला मिळते। अशा अनेक स्पिनर्स आहेत ज्यांनी मुंबईकरची स्पिनिंग ने क्रिकेट गाजवलं। त्यात एक लेफ्ट आर्म चांगली स्पिनिंग करतो। या बॉलवर देखील खोलर डब्याचा बॉल आणि राजेश सोरटे पण एक चांगली बॉलिंग स्कोर झाला आतापर्यंत। एकने खातं ओपन केलं गेलंय। बॅटिंग करत असताना टीम महक इलेव्हन त्यांच्या विरुद्ध जय हिंद इलेव्हन, जी टीम जिंकेल ती मेगा फायनलमध्ये खेळेल। 4 ओव्हरची मॅच आहे। 24 बॉलमध्ये तुम्हाला रन्स करावे लागतील। हजीबाबू रोड प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व आहे। या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला। क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत। रन सिंगल। सभी का स्वागत है, सभी हमारे प्लेयर्स, सभी यहाँ से लेजेंड प्लेयर जिन्होंने यहाँ पर क्रिकेट खेल चुके हैं। और ये मालाड के ग्राउंड बहुत ही फेमस है क्रिकेट के लिए। या बॉलवर स्टँडर्ड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग केलं गेलंय, पण बॉल आतमध्ये आलाय। 1 रन कंप्लीट केली गेली आहे। दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल आणि 2 रन सुरेख पद्धतीने कंप्लीट केल्या जातात। मुजाफर तिकडे होते। या बॉलवर देखील चांगलं टायमिंग केलं गेलं। फिल्डर तिकडे आहेत आणि बॅटर आउट। पहिला षटका लागतोय टीम महक इलेव्हन। मेहुलने पण खूप चांगली बॅटिंग केली आहे, पण आज मेहुलला देखील एक चांगला परफॉर्मन्स करावा लागेल। क्वालिफायर मॅच आहे, जी टीम जिंकेल ती फायनल खेळणार आहे। लेफ्ट आर्म। या बॉलवर देखील बॅट अगोदरच फिरवली गेली आहे आणि रन तिकडे सिंगल। चांगली बॉलिंग केली बॉलर पहिली ओव्हर राकेशने। गुड बॉलिंग राकेश। ब्रिजेश। पहिली ओव्हर चांगली टाकली ब्रिजेशने। आता मुजफ्फर, त्याला पण चांगली बॉलिंग करावी गरजेचं आहे। आज टेनिस बॉल क्रिकेट खूप चांगल्या लेवलला जाऊन पोहोचलोय। त्या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बीट केलं गेलं। लेग बाय मध्ये तिकडे पुन्हा एकदा सिंगल रन मिळेल।
टॉस केला तिकडे डिक्लर मध्ये रन येईल आणि रन सिंगल. मेहुल आणि त्याच्या सोबतीला बॅटर राजकुमार. काल पण राजकुमारने एक चांगली इनिंग खेळले होते. चांगले बॅटर आहेत. या बॉलवर अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. थोडा हलकासा बॉल बाउन्स दिला, बट व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने रन मात्र सिंगल एक्स्ट्रा रन्सने पुढे जाईल. स्कोर झाले 8 रन. 4 ओव्हरची मॅच आहे. जी टीम जिंकेल ती फायनल. या बॉलर कट करण्याचा प्रयत्न केला गेला. डिक्लेअर झोनमध्ये बॉल जाईल. पुन्हा एकदा रन सिंगल. 9 रन झालेत बॅटिंग करत असताना मेहक 11 त्यांच्या विरुद्ध जय हिंद 11. क्वालिफायर 1. जी टीम जिंकेल ती फायनल खेळेल. खूप चांगली ट्रॉफी आहे. हाजी बापू रोड प्रीमियर लीगचे आज भव्य दिव्य असं आयोजन. सर्व विजय माने, प्रकाश सारंग, त्यानंतर धर्मेश पटेल, सुशील लाड, निलेश टेलर सर्वांनी टुर्नामेंट चांगला ऑर्गनाईज केलं गेलं. या बॉलवर देखील गॅपमध्ये रन पुन्हा एकदा आपण पाहिलं तर डबल डिजिटमध्ये 10 रन झाली धावफलकावरती. उज्जू पण चांगली बॉलिंग करतात. पहिली ओव्हर ब्रिजेसनी चांगली टाकली. सभी का स्वागत है. सभी हमारे प्रेक्षक संडे एंजॉय करके थोड़ा क्रिकेट देखने के लिए आ गए हैं. देखो लकी ड्रॉ का भी ऑफर कूपन है, तो उस पर आपको बाइक, फ्रिज, टीवी, वॉशिंग मशीन मिल सकती है. आपका लक है तो मिल सकता है भाई. आजमा लक. हमारे यूट्यूब की टीम ने भी वो ले चुका है. उनको मिला तो बोलेंगे भाई हम लोग को चाहिए वो, उनका भी नाम आ सकता है. देखो तकदीर का खेल है. तकदीर कभी भी पलट सकती है. ऑफिस के टाइम में अच्छा जॉब है तो जॉब भी छोड़ दे लोग. ऑफर लेटर अच्छा है तो भाई दूसरा जॉब में सैलरी ज़्यादा है, उधर जाऊंगा मैं. और ओवर का यह बल खत्म हो चुका है. स्कोर हो चुका है 13. बॉलिंग के लिए अभी बॉलर कैप्टन राकेश माइकल. माइकल ने भी अच्छा परफॉर्मेंस किया. 2 प्लेयर ऑफ द मैच के अवार्ड उन्होंने भी ले चुके हैं. सभी हमारे यहाँ के सभी जो यंग टैलेंट है, जो टेनिस बॉल क्रिकेट में करियर करना चाहते हैं. देखो करियर है बट जॉब, एजुकेशन बहुत इंपॉर्टेंट है. उसके बाद टेनिस बॉल क्रिकेट है. पहला एजुकेशन, उसके बाद जॉब, उसके बाद फैमिली, फिर क्रिकेट. लॉस ऑफ 1 विकेट. बॉलिंग के लिए अभी बॉलर माइकल. एक अलग एक्शन है माइकल का. माइकल का एक्शन देख के मेरे को बेन स्टोक का याद आया. वैसा ही थोड़ा फार एक्शन है और अलग स्टाइल है उनकी. अच्छी गेंद यहाँ पर, पहली गेंद पे यहाँ पर डॉट बॉल. राकेश यादव, माइकल. व्हाइट बॉल. या बॉलवर पण देखील एक सिंगल रन आहे. स्कोर पुढे जाईल 15 रन झालेत. इस बार भी अच्छी गेंद. यहाँ पर बॉल को थोड़ा पिचिंग ऊपर रखा और घुमा दिया है. बॉलिंग राकेश यादव, माइकल. देखो यहाँ पर बैटिंग करना जरूरी है. महक 11 को थोड़ा स्टार्ट लेना जरूरी है. 30 तक स्कोर लेके जाना बहुत इंपॉर्टेंट है, नहीं तो मैच यहाँ पर पलट सकती है. इस बार भी स्क्वायर कट खेलने की कोशिश की. हल्की सी बॉल अंदर आई. गुड बॉलिंग राकेश. अच्छी गेंदबाजी यहाँ पर राकेश के द्वारा और यहाँ पर 15 रन पे स्कोर शांत होता हुआ जय हिंद 11 ने. और यहाँ पर मेरे को लगता है हेलीकॉप्टर से भी मैच देख रहे हैं.
फॉलो कर रहे हैं। इस बार भी लोअर फुल टॉस बॉल सामने खेलने की कोशिश की, वहां पर फील्डर है, सिंगल रन। गुड बॉलिंग राकेश यादव, अच्छा स्पेल अपने टीम के लिए अभी तक। 16 रन हो चुके अभी तक। हमारे अंपायर्स भी अच्छा, दीपक माने और विरल पारिक जिन्होंने अच्छा, और राहुल शर्मा भी यहाँ पर अभी जुड़ चुके हैं। इस बार भी हल्की सी ऑफ स्ट्रिक के बाहर बॉल अंदर लाई और यहाँ पर लाउड अपील, बट यहाँ पर नॉट आउट। गुड बॉलिंग राकेश यादव, माइकल का एक अच्छा स्पेल, बैक टू बैक यहाँ पर अच्छी बॉलिंग टीम जय हिंद के रूप से। देखो राजकुमार को भी एक अच्छा रुका दिया, मोहम्मद को बाहर भेज दिया अभी मेहुल। 3 बैटर यहाँ पर थोड़े डिफिकल्ट सिचुएशन हैंडल करते हुए, बट बॉलिंग अटैक बहुत अच्छा रहा। पहली ओवर में ब्रिजेश ने अच्छा स्पेल डाला, फिर मुज्जू। बड़ा स्ट्रोक अभी तक आया नहीं है। और अभी जब सेमीफाइनल फाइनल खेलेंगे तो क्रूशल मैच में लोअर स्कोरिंग मैच ही देखने के लिए मिलेगी। और इस बार गलती हुई है, वाइट बॉल। एक्स्ट्रा रन, माइकल थोड़ा बाहर डालने की कोशिश की, उसको मालूम है कि अंदर डाला तो डबल हो सकता है। यहाँ पर 2 रन बनाना इजी है, बट 6 आज के दिन में सुनील आमरे ने पहला 6 मारा है, कल रवि लुक्कड़ ने मारा, उसके बाद राहुल ने मारा एक 6। 3 6 अभी तक इस टूर्नामेंट में हो चुके हैं। देखते अभी तक फाइनल बाकी है, मतलब 3 मैच बाकी है, 3 में डबल भी हो सकते हैं, कुछ भी हो सकता है। इस बार तेज गेंद, गुड बॉलिंग, और कीपर की मैं तारीफ करूंगी, बॉल अच्छा कैच उन्होंने कलेक्ट किया वहां पर बॉल। रवि रवि लुक्कड़ ने बहुत अच्छा बॉल कलेक्ट किया और यहाँ पर डॉट बॉल। 3 ओवर का खेल यहाँ पर खत्म हो चुका और स्कोर 17, लॉस ऑफ 1 विकेट। विजू माने आपण कुठे हॅलो, थोडं फास्ट खेळा मित्रांनो, जय हिंद टीम. लगेच टीम मीटिंग करू नका मित्रांनो, अजून आपल्याला 3 मॅचेस खेळवायचे आहेत. पहले गेंद पे यहाँ पर हल्ला बोल किया था, बॉल हवा में और वहां पर फील्डर है और अच्छा कैच कलेक्ट किया, गुड कैच. तू जानू वानू जो के बहुत अच्छा कैच है वहां पर कलेक्ट करते हुए ब्रिजेश. देखो धूप में कैच पकड़ना थोड़ा डिफिकल्ट है, और जो ऊपर कैच जाती है वो भी जज करना बहुत डिफिकल्ट है. कैच पकड़ने में भी कोई कोई प्लेयर कैच पकड़ने में स्पेशलिस्ट रहते हैं. इंडिया टीम में भी बहुत है, जडेजा मोस्ट ऑफ कैच ड्रॉप नहीं होता है, सुरेश रैना, विराट कोहली, मोहम्मद कैफ, जिनकी फील्डिंग देखने के लिए एक अलग ही, जॉन्टी रोड्स, एडम गिलक्रिस्ट, उनकी भी फील्डिंग कीपिंग एक अलग ही स्टाइल था.
इस बार ब्रिजेश ने जंप किया, वहां पर थोड़ी गलती हुई बट सिंगल रन। और रन यहां पर सिंगल स्कोर हो चुका अभी तक। हेलो। या बॉलवर देखील हवेत गेला होता बॉल, तिकडे रवी लुकडने प्रयत्न केले बट बॉल डिक्लेअर झोन मध्ये सिंगल रन। वेल ट्राय रवी। चलो भाई लास्ट लॉट टेस्ट सेल है। चलो भाई लॉटरी का आखिरी टाइम 4 बुक बचा, जल्दी आ जाओ। 20 का टिकट 10 में, 20 का टिकट 10 में। पहला इनाम स्कूटर। चलो भाई स्कूटर 10 रुपए में, स्कूटर 10 रुपए का स्कूटर। चलो भाई आखिरी टाइम है। चलो भाई फ्रिज, एसी, टीवी, वॉशिंग मशीन। चलो आ जाओ। पंखा भी है। चलो भाई जिसको गर्म हो रहा है उसको पंखा भी है, आ जाओ। फ्रीजर है, कूलर है, आ जाओ। 20 का 10, 20 का 10। इस बार भी हल्ला बोल करने की कोशिश की बट वहां पर रन 2 रन जरूर मिळेगे। थोड्याच वेळात या परिसरातील दमदार आमदार भारतीय जनता पार्टी। चलो भाई आ जाओ भाई। 20 का 10, 20 का 10 जल्दी भाई। 20 का 10 आखिरी बचा है। 4-5 माननीय बुक बचा है, जल्दी आ जाओ। अतुलजी 20 का भातखळकर 10, 20 का साहेबांचं इकडे 10 स्वागत होणार आहे। पहला इनाम तो भाई स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटर। आ जाओ भाई इलेक्ट्रिक स्कूटर 10 रुपए में इलेक्ट्रिक स्कूटर। आ जाओ भाई, आ जाओ जल्दी आ जाओ भाई। चलो भाई 5 बजे का ड्रॉ है। इकडे पण कट करण्याचा प्रयत्न केला गेला, रन मात्र तिकडे सिंगल आणि स्कोर 22। 22 रन झाले, चांगली बॉलिंग केली गेली शेवटची ओव्हर देखील। चलो भाई 20 में 10 रुपए में स्कूटर, 10 रुपए में एसी, टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज, मोबाइल। जिसके पास मोबाइल नहीं है मोबाइल 10 रुपए में। चलो भाई बच्चे लोग आपके काम के आने वाला चीज मोबाइल। आज की तारीख में मोबाइल ज्यादा इंपॉर्टेंट है, क्रिकेट नहीं पर मोबाइल इंपॉर्टेंट है। आ जाओ भाई 10 रुपए मोबाइल। आ जाओ बच्चे लोग। 1 मिनिट 10 रुपए में, 10 रुपए में। सागर पाटील 1 मिनिट। एक बाईकची चावी हरवली आहे, कोणाला मिळाली असेल तर प्लीज इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये द्या आणि ज्याची गाडी आहे तो त्यांना 1000 रुपये देणार आहे। लॉटरीची मशीन आलेली आहे इथे। आणि चलो भाई लॉटे सेल है। आखिरी 4-5 बुक बचा है। चलो भाई आ जाओ। 10 रुपए में बाइक है। चलो आ जाओ भाई 10 रुपए में बाइक। चलो भाई पैठनी साड़ी, घरवाली को पैठनी साड़ी दो या मिक्सर दो। चलो आ जाओ भाई, घर बाहर वाली को मिक्सर दो। चलो आ जाओ। 2-2 इनाम। चलो भाई पैठनी साड़ी है, स्मार्ट वॉच है, क्रिकेट किट बच्चे लोग को 10 रुपए में। जिनके माँ बाप क्रिकेट किट नहीं ले सकते उनके लिए 10 रुपए में क्रिकेट किट, 10 रुपए में, मात्र 10 रुपए में। आ जाओ भाई लॉटे सेल है, आखिरी टाइम, आखिरी 4 बुक बचा है, जल्दी आ जाओ। 5:30 बजे ड्रॉ है, 5:30 बजे सब लोग आने का है ड्रॉ के लिए। आ जाओ भाई। चलो भाई लॉटे सेल है, जल्दी आओ। लॉटे सेल है, 20 का टिकट 10 में, 20 का टिकट 10 में। आ जाओ आ जाओ, फायदा उठाओ, लाभ उठाओ। चलो आ जाओ भाई 20 का टिकट 10 में। 5:30 वाजता ड्रॉ उघडणार आहे, लवकर या। चला 20 ची तिकीट 10 रुपयामध्ये। चलो भाई पहला इनाम स्कूटर इलेक्ट्रिक स्कूटर। आ जाओ भाई। एसी, टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज। घर वाले खुश 10 रुपए में, सब 10 रुपए में मिलेगा। आ जाओ भाई 10 रुपए में, मात्र 10 रुपए। 20 का टिकट 10 में, 20 का टिकट 10 में। आ जाओ भाई बच्चे लोग आ जाओ। 10 क्रिकेट किट है 10 रुपए में। आ जाओ। पंखा, पैठनी साड़ी, आ जाओ। आखिरी 2 घंटा 1.5 घंटा बचा। आ जाओ भाई 5:30 बजे ड्रॉ खुलने वाला है। लक्की ड्रॉ कूपन 20 का 10 में, 20 का 10 में। ले लो भाई ले लो, नसीब आजमाओ। आज वो प्रीमियर लीग 2025 एक बड़ा टूर्नामेंट इस ग्राउंड का,
जिसमें विजय माने, धर्मेश पटेल, प्रकाश सारंग, मुजफ्फर मोमिन बहुत ही सहायता की थी इस टूर्नामेंट के लिए। विजय माने ने दिन रात किया था इस टूर्नामेंट के लिए, अपना दिन रात दिया, 100% दिया इस टूर्नामेंट के लिए। गार्डन में से पिच, रोलर, पानी सबका बंदोबस्त किया था इस टूर्नामेंट के लिए। बहुत सारे पत्थर हटाए थे इस टूर्नामेंट में। और इसी बीच एक लकी ड्रॉ का कूपन का इनाम रखा था यहाँ पर, जिसमें 10 रुपए में स्कूटर मिलेगा। स्कूटर 10 रुपए में स्कूटर, आ जाओ भाई, 10 रुपए में स्कूटर। आखिरी 2-3 बुक बचा है, आ जाओ भाई, लास्ट आखिरी 2-3 बुक बचा है, खत्म होने को टाइम हो गया, चलो आ जाओ भाई। स्कूटर है, फ्रिज है, वॉशिंग मशीन, टीवी, कूलर, क्रिकेट किट 10 रुपए में, मात्र 10 रुपए में। 5:30 बजे ड्रॉ खुलने वाला, आ जाओ भाई। गर्दी ज्यादा बढ़ गई, आ जाओ इधर, खत्म होने आया कूपन, जल्दी आखिरी टाइम है, ले लो ले लो, फायदा उठाओ, आ जाओ भाई। 10 रुपए में, मात्र 10 रुपए में। लॉटे सेल है, आ जाओ भाई, लॉटे सेल है। फाइटिंग मॅच आहे, क्वालिफायर 1 चालू आहे. अजिबापूर रोड प्रीमियर लीगचे एक भव्य दिव्य असं आयोजन आज या परिसरामध्ये पाहायला मिळतंय. एक एक रन पण खूप महत्वाचे आहे. या बॉलवर देखील तिकडे अपील केली गेली आणि महत्वाची मॅच आहे. मेहक 11 पण मॅच सोडणार नाहीये. त्यांना पण माहिती आहे की आम्हाला पण चान्स आहे, आम्ही पण विकेट काढले तर आम्ही पण जिंकू शकतो. या बॉलवर देखील आपण पाहतो चांगलं टायमिंग केलं गेलं, रन मिळतील तिकडे 2. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळले गेले, शतरक्षक येतात तिकडे, रन सिंगल. जय हिंद टीम पण मॅच सोडत नाही आहेत. रवी आणि त्या सुप्तीला मायकल. स्कोर झाला आतापर्यंत 5 रन. टीम मीटिंग करू नका प्रत्येक ओव्हर नंबर. थोडं फास्ट करायचं आहे. मेहक 11 थोडं फास्ट खेळा मित्रांनो, अजून खूप मॅचेस खेळवायचे आहेत प्लीज.
त्यानंतर बक्षीस समारंभ आहे, लॉटरीचा पण सिस्टम आहे. त्यामुळे थोडं आपल्याला लवकर करणं गरजेचं आहे. आमचे सर्व मित्र विजय माने, प्रकाश सारंग, निलेश टेलर, धर्मेश पटेल, सुशील लाड, सर्वांची मेहनत आहे. हे 5 सर्वांचे मित्र शौर्य 11 आणि K2 वॉरियर्स या बॉलवर देखील आडव्या बॅटने एक चांगलं टायमिंग केलं गेलं मायकलने आणि रन्स तिकडे 2 रन. जय हिंद टीम देखील मॅच मध्ये बघता बघता पुन्हा एकदा चांगल्यापैकी कमबॅक केलं गेलंय. K2 वॉरियर्स आणि शौर्य फायटर्स लवकर टॉससाठी या. K2 वॉरियर्स कॅप्टन आणि शौर्य फायटर. निलेशजी टेलर आपणास विनंती करेन की आपण टॉससाठी निलेश भाई. कूलर्स पण आहेत. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी LED TV पण आहे आणि टॉस केला जाईल. यानंतरची देखील एक चांगली मॅच आहे. शौर्य फायटर्स आणि K2 वॉरियर्स एलिमिनेटर राऊंड आहे. या बॉलवर देखील हाफ ट्रॅकर बॉल, पॉवरफुल स्ट्रोक खेळले गेले तर रन मिळतील तिकडे. पूर्णपणे 2 रन. चांगली बॅटिंग. मायकलने प्रॉपर टायमिंग करत असताना मॅच पूर्णपणे ऑन ठेवली आहे. स्कोर झाला आतापर्यंत 11 रन आहे. जो मॅच जिंकण्याकरिता 14 बॉलमध्ये 13 रनची गरज आहे. या बॉलवर देखील हलक्या हाताने ढकललं गेलं. फक्त तिकडे पुश केलंय. रन सिंगल. एक एक रन खूप महत्वाचा आहे. हाजीबाबू रोड प्रीमियर लीगचं हे सीझन 2. सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडू देखील मॅचचा आनंद घेतात. सर्व नागरिक, ग्राउंड, आपली पब्लिक सर्व संडे एन्जॉय करतात. मस्त जेवून आल्यानंतर थोडं सॉफ्ट ड्रिंक पण चालू आहे आणि ते पाहिजे. मुंबईकर शनिवार रविवारी क्रिकेट खेळत असताना खुश होतात. या बॉलवर टायमिंग चांगलं केलं नाहीये. थोडा फटका फसला बट सिंगल रन मिळेल. जर रवी थोडे नाराज झाले, जर बरोबर बॅटलवर आला असता तर मला असं मोठा स्ट्रोक बघायला मिळाला असता. 6 वगैरे रवीने एक खेळलेत. यानंतर अजून 3 मॅच आहेत त्यामुळे पब्लिक अजूनही वाढेल. टायमिंग थोडा चुकला इकडे रवीचा. सर्व हाजीबाबू रोड प्रीमियर लीग साठी खूप मेहनत. विजय माने, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल, सुशील लाड, निलेश टेलर सर्वांची मेहनत आहे आणि सर्वांनी पूर्ण त्याचं प्लॅनिंग, मग टी शर्ट छापण्यापासून, ग्राउंड बनवण्यापासून, अंपायर, कॉमेंटेटर, लाईव्ह टीम, ट्रॉफीज, स्टेज, डेकोरेटर सर्व बघणं, टुर्नामेंट करणं सोपं नाहीये. 12 बॉलमध्ये 11 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी रेहान.
या बॉलवर समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, फटका थोडा फसला गेलाय. रवी आणि मायकलची जर अशीच पार्टनरशिप बनली तर मॅच अजूनही बनू शकते आणि इझिली मॅच जिंकू शकते टीम. जय हिंद. या बॉलवर थोडे लेझी खेळले गेले मायकल, त्यामुळे डॉट बॉल येईल. डॉट बॉल करून चालणार नाहीयेत. मॅच चालू ठेवणं गरजेचं, नाही तर एका दुसरी विकेट गेली तर कठीण होऊ शकतं. बघा मगाशी पण एक मॅच चांगली झाली, मग ती सुनीलने बॅटिंग केली, त्याचबरोबर गौरवने एक चांगली इनिंग खेळली. तिकडे जर विकेट पहिल्या 2 ओव्हरमध्ये गेले असते तर शौर्य फायटरला पण थोडं कठीण झालं असतं, पण त्याने चांगली पार्टनरशिप खेळली आणि मॅच बनवली. आणि बॉल बॉल रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम जय हिंद 11. चला थोडं फास्ट खेळा मेहक 11. प्रत्येक बॉल नंतर वेळ घेऊ नका. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. बॉल टू बॉल. 9 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. पहिला संघ कुठला फायनल मध्ये जाईल? चेक केलं गेलंय. चला जास्त वेळ घेऊ नका मेहक 11 प्लीज. कारण अजून 3 मॅचेस जवळपास आपल्याला खेळवायच्या आहेत, त्यामुळे थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. एक एक रन तेवढंच महत्वाचं असणार आहे. स्कोर अगदी क्रुशल चालू आहे. हाफ ट्रॅकर बॉल पुल केला गेला. बॉल हवेत जातोय. क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत आणि चांगली कॅच पकडली गेली आहे. रवी लुक्कडला मात्र तिकडे मैदानाच्या बाहेर जावं लागेल. बघता बघता विकेट आली. आता मॅच थोडीफार क्रुशल होताना पाहायला मिळते आहे. 7 बॉलमध्ये 9 धावांची गरज आहे. बघा मॅच हलक्यात घेऊन चालणार नाहीये. खूप चांगली बॉलिंग रेहानसाठी. एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॉलिंग केली रेहानने. आता 6 बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. गुड बॉलिंग रेहान. फक्त या ओव्हरमध्ये 2 रन खर्च करत असताना एक इकॉनॉमी बॉलिंग केली गेली आहे. गुड बॉलिंग रेहान. क्लासिकल बॉलिंग. आणि रेहानला माहिती आहे की आपला स्पेल खूप महत्वाचा आहे. पूर्णपणे रेहानने मॅचमध्ये कमबॅक केलं आणि मॅच आता पूर्णपणे शांत झाली गेली आहे. सहा बॉलमध्ये 9 रनची गरज आहे. बघा जय हिंद संघ बघता बघता मॅच पुन्हा एकदा कलाटणी घेतली. तर बघूयात कुठली टीम जिंकेल आणि कुठली टीम फायनलमध्ये जाईल. भव्य दिव्य असं आयोजन आज अजिबापू रोड प्रीमियर लीग मध्ये
चांगला प्लॅटफॉर्म सर्व स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगली प्रीमियर लीग. बॉलिंगसाठी रोहित रोहितच्या हातामध्ये बॉल दिलाय. बघूयात रोहित कशा प्रकारे कामगिरी करेल. कुठली टीम फायनल मध्ये जाईल, मेहक 11 की जय हिंद. स्ट्राईक एंडला कॅप्टन कोल मायकल. रेहानने एक चांगला स्पेल टाकला. या बॉलवर चांगलं टायमिंग केलं गेलंय. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतात आणि चांगली कॅच पकडली गेली आहे. गुड कैच रेहान. काय कॅच पकड़ी रेहान. मतलब जहां पर रेहान है वहां पर बॉल है, वहां पर बॉल है जहां पर रेहान है. और वेल फिल्डिंग. फिल्डिंगसाठी पण कूलर आहे, बॅट्समनसाठी पण कूलर आहे, बॉलरसाठी पण कूलर आहे आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंटसाठी टीव्ही आहे. खूप सारं पारितोषिक आहेत आज अजिबाबू रोड प्रीमियर लीग. या बॉलवर पण समोर खेळले गेलेत. फटका थोडा फसला गेलाय. एक रन तिकडे सिंगल मिळेल आणि शेवटच्या 4 बॉलमध्ये मॅचला जिंकण्याकरिता 8 रनची गरज आहे. स्ट्राईक एंडला बॅटर जयेश. चार बॉलमध्ये 8 रनची गरज. या बॉलवर देखील टायमिंग चांगलं केलं गेलंय. 2 रन तिकडे मिळतील. प्रॉपर टायमिंग केलं गेलं जयेशने आणि आता 3 बॉलमध्ये 6 रनची गरज आहे. कुठली टीम बघूयात फायनलला जाईल आणि पहिली टीम कुठली फायनलिस्ट असेल हाजीबाबू प्रीमियर लीग मध्ये. आज भव्य दिव्य असं आयोजन या टुर्नामेंटचं. सर्व त्यांची आयोजन कमिटी विजय माने, प्रकाश सारंग, धर्मेश पटेल, सुशील लाड, निलेश टेलर यांनी सर्वांनी मेहनत घेतली आणि एक सक्सेसफुल इव्हेंट. शेवटचा फायनल डे आहे हाजीबाबू रोड प्रीमियर लीग. उलटॉस बॉल कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. तिकडे देखील आपण पाहिलं तर रन मिळतील. 2 रन आणि मॅच पूर्णपणे आता जवळ आली आहे. 2 बॉलमध्ये यस नो आणि 2 बॉलमध्ये अजूनही मॅचला जिंकण्याकरिता 4 धावांची गरज आहे. हाय व्होल्टेज मैच. जो जीता वही सिकंदर. पैसा वसूल मैच. 2 बॉल 4. कौन जीतेगा ये मुकाबला और एक फाइटिंग मैच यहां पर. महक 11 बनाम टीम जय हिंद 11. 2 गेंदों में 4 रन की जरूरत है मैच जीतने के लिए. 2 बॉल 4. इस बार बीट कर लिया और यहां पर बैट की एज और यहां पर बॉलर का सेलिब्रेशन. बहुत अच्छा मुकाबला यहां पर अभी बैटिंग के लिए न्यू बैटर
राहुल एक बॉल मध्ये 4 रनची गरज है। देखो राहुल ये मैच मुकाबला अपने टीम को जीता देता है, तो राहुल का नाम आज मालाड की हर गली गली में राहुल का नाम रहेगा भाई। सुशील लाड यांच्याकडून जर राहुलने मॅच जिंकवली तर 500 रुपये असणार आहे। एक बॉल 4, एक चेंडू 4 धावा, काहीतरी कर भावा। और ये मुकाबला जीत चुके महक 11। कांग्रेचुलेशंस